आणि माझा नवस पूर्ण झाला. गौराई नवसाला पावली हे ऐकताच आम्ही सगळे आनंदाने शहारलो. तुम्ही पाहिला का, तुम्ही पाहिला का माझा विठुनाथ, विठेवरी उभा कटेवरी घात. का मग ती अशी शिजलेली असते ती अळूवडी. नमस्कार मंडळी, सुप्रभात. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, काल आपण पाहिला गौरी आई आगमनाचा सोहळा आणि आज दुसरा दिवस आहे. आज आहे गौरी आईचं पूजन आणि गौरी आई पूजनाच्या दिवशी माझ्या सासूरवाडीला गौरी आईसाठी महान नैवेद्य बनवला जातो आणि या नैवेद्यामध्ये गौरी आईला आवडणारे पदार्थ असतात, जसं की वरण भात, भेंडीची आमटी, त्याचप्रमाणे अळू आणि वालाची भाजी, तळलेली अळूवडी, शिऱ्यातली अळूवडी, मोदक इत्यादी. मित्रांनो, दुपारची आरती झाल्यानंतर गौरी आईला नैवेद्य दाखवला जाईल. त्यानंतर बिल्डिंगमधील काही मंडळी, त्याचप्रमाणे आमचे नातेवाईक गौरी आईच्या दर्शनासाठी येतील आणि त्यानंतर संध्याकाळी माझ्या बाबांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम होईल, ज्यामध्ये त्यांनी स्वतः लिहिलेली काही भक्तिगीतं ते गातील, त्याचप्रमाणे काही नावाजलेली भक्तिगीतं देखील ते गातील. एकंदरीत असा सगळा दिवसभराचा कार्यक्रम आहे मित्रांनो. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बाजूच्या बेल आयकनच्या ऑल ऑप्शनला पण क्लिक करा. त्याने काय होईल, माझ्या प्रत्येक नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांबरोबर, तुमच्या मित्रपरिवाराबरोबर, तुमच्या शेजाऱ्यांबरोबर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, आता आपण आलेलो आहोत माझ्या सासूरवाडीला आणि इथे गौराईच्या नैवेद्याची तयारी चालू आहे. नैवेद्यातील एक पदार्थ जो सगळ्यांच्या आवडीचा असतो तो पदार्थ म्हणजे मोदक. मोदक बनवत आहेत माझी सौभाग्यवती आणि आमची कन्या. आमच्या कन्येला मोदक अतिशय प्रिय आहे, तसंच तिला मोदक बनवायला देखील आवडतात. ती तिच्या आईला मोदक बनवण्यासाठी नेहमीच हातभार लावते. इथे आम्हाला कालपासून एका व्यक्तीची उणीव जाणवत आहे आणि ती व्यक्ती म्हणजे माझी मेवणी मिनलची मोठी बहीण दीपाली. तिचा देखील या सोहळ्यात सहभाग असतो, परंतु यावर्षी काही कारणास्तव तिला यायला जमलं नाही, पण फोन करून सोहळ्याची अपडेट ती आवर्जून घेत आहे. इथे मोदक उकडवण्याची प्रक्रिया चालू आहे. एकीकडे मोदक होत आहेत तर दुसरीकडे अळूवडीची तयारी चालू आहे. वहिनी अळूवडीच्या पानांना सारण लावत आहेत. आज दोन प्रकारच्या अळूवड्या बनणार आहेत, एक तळलेली अळूवडी तर दुसरी शिऱ्यातली अळूवडी. वहिनींनी इथे अळूवडीचे उंडे तयार केले आहेत, त्यांना आपण अळूवडीचे रोल देखील म्हणू शकतो. आणि अळूवडीचा जो दुसरा प्रकार आहे शिऱ्यातली अळूवडी, ती नारळाच्या दुधातली आणि वाडवळी पद्धतीमध्ये बोलतात शिऱ्यातली अळूवडी. हा, अच्छा, म्हणून त्याला शिऱ्यातली. हा, ती कच्ची म्हणजे बनवायची, नंतर ते आपले सुरीने बारीक करायचे जसे पाहिजेत तसे, आणि नारळाचं दूध काढायचं. दूध काढून तुम्ही पातेल्यामध्ये, टोपामध्ये पण करू शकता, कुकर मध्ये पण करू शकता. जशी आपल्याला सोयीस्कर पडेल तशी ती करायची. गावाला मटक्यात पण करतात ही अळूवडी, मातीच्या मटक्यामध्ये. हा, चुलीवर, टोपात चुलीवर करतात गावाला. इकडे आपल्याकडे सोय नाही म्हणून आपण कुकर मध्ये डायरेक्ट करतो. मग ती अळूवडी तुकडे केलेले असतात ते ठेवायचे, मग त्याच्यावर थोडं नारळाचं दूध टाकायचं, परत ती थर लावायचा, परत त्याच्यावर जशी असेल तेवढी ती थर लावत जायची, त्याच्यावर ते दूध सोडत जायचं. बरं. आणि मग ते 3-4 शिट्ट्या घ्यायच्या, प्रमाणात ठेवायचं त्याच्यात दूध. आणि ते 4 शिट्ट्या घेतल्या की गॅस बंद करायचा, मग थंड झाल्यावर उघडायचा. का मग ती अशी शिजलेली असते ती अळूवडी. वहिनी, तुम्ही काय बनवताय? हे मुटके बनवत आहे तांदळाच्या. या टोपात तुम्ही काय काय ऍड केलंय? आता यात मी मिरचीचा थोडासा ठेचा, हळद, मीठ. मुटके हे आपल्या तांदळाच्या पिठापासून बनवतात, जाड पिठापासून. आणि त्यात आधी प्रथम पाणी घ्यायचं, पाणी उकळवायचं. पाणी उकळल्यानंतर त्याच्यात कांदा टाकायचा, जाडसर असा उभा चिरून. मिरची जरा जाडसर अशी हे करून घ्यायची, कापून किंवा मिक्सरला लावून जाडसर ती. मग ते पण टाकायचं, मीठ घालायचं, हळद टाकायची. आणि वाल मेन म्हणजे त्याच्यातलं वाल, कांदा हे मेन आहे. वाल म्हणजे कडवे वाल? कडवे कोणतेही तुम्ही सोयीस्कर तुमच्याकडे जे असतील ते वाल, ते वाल टाकायचे. आणि मग ते सगळं ते थोडं उकळ घ्यायची, त्याच्यात ते टाकायचं आणि त्याच्यानंतर पीठ घालायचं जे आपण जाडसर केलेलं असते ते उकडून घ्यायला. आणि मग ते पीठ टाकल्यानंतर एकत्र एकजीव असं करायचं सगळं त्याच्यात टाकलेले असतात ते. आणि मंद गॅसवर एक 5-10 मिनिटं ठेवून द्यायचं पीठ ते.
गॅस बंद करायचा आणि मग ते आता मुटके म्हणजे आपल्या हाताच्या मुठीचे ने बनवतात म्हणून त्याला मुटके बनतात. हा असं. बरं बरं बरं. त्या मग पीठ जरा हे एकत्र करून सगळे एकजीव करून त्याचे मुटके बनवायचे. मग परत ते उकडवायचे, जसे आपले मोदक उकडवतात तसे ते परत उकडवायचे. एक 10-15 मिनिटं त्याची वाफ घ्यायची आपल्या भांड्यामध्ये. अच्छा. आणि मग ते शिजलेले आपल्याला कळतात का झाले मुटके तयार. माझा खूप आवडता पदार्थ आहे मुटके आणि शिऱ्यातली अळूवडी. मंडळी, जेव्हा माझ्या समोर मुटके आणि शिऱ्यातील अळूवडी हे पदार्थ येतात तेव्हा मला आमच्या आक्कांची आठवण येते. आक्का म्हणजे माझ्या आते सासूबाई. त्यांच्या हाताला खूप छान चव होती. आमच्या आक्का म्हणजे साक्षात अन्नपूर्णा होत्या. मंडळी, तुम्हाला जर मुटके आणि शिऱ्यातील अळूवडीची सविस्तर डिटेल मध्ये रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आपण त्या दोन्ही रेसिपीचा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू. आता इथे शिऱ्यातली अळूवडी, मुटके, तळलेली अळूवडी आणि त्याचप्रमाणे मोदक तयार झालेले आहेत. आता दुपारची आरती झाली की आपण घरातील देवांना आणि गौराईला नैवेद्य दाखवणार आहोत. गौरी माते की जय, माते की जय, युधानी माते की जय. सुखकर्ता वर्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उषेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचित बरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा, नीरे जळित मुकुट शोभतो बरा, रुंजुंती नुपुरे धरणी गागरिया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर परिवर वंदना, सरसोंड वक्र तुंडती नैना, दास रामाचा वटवाडे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. मित्रांनो, आता आरती झालेली आहे आणि इथे नैवेद्याचं पान रेडी होत आहे. 21 मोदक, वाल अळूची भाजी, वरण भात, तळलेली अळूवडी, त्याचप्रमाणे शिऱ्यातली अळूवडी. मंडळी, मुटके हे हाताच्या मुठीने वळलेले असतात म्हणून ते नैवेद्य म्हणून दाखवले जात नाही. ही परंपरा आहे. परंतु मुटके हे गौरी गणपतीच्या सणाला खाण्यासाठी बनवले जातात, मात्र नैवेद्यात दाखवले जात नाहीत. आता माझे मेवणे राहुल गौराईला त्याचप्रमाणे देवाऱ्यातील देवांना नैवेद्य दाखवतील. मंडळी, यावर्षी गौरी आईने विलक्षण प्रचिती दिली. गौरी आईच्या कृपा आशीर्वादाचा एक सुखद अनुभव आम्हाला आला आणि हाच अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्याचं झालं असं की माझ्या सासूरवाडीच्या बिल्डिंगमधून बरीचशी मंडळी गौराईच्या दर्शनाला येतात. अशाच एक बिल्डिंगमधल्या ताई दर्शनाला आल्या. त्यांनी गौरी आईसमोर ताटात 5 श्रीफळं, तांदूळ, केळी काढून ठेवली आणि त्या आपली पूजा करू लागल्या. थोड्या वेळाने माझ्या सासूबाईंनी त्यांना विचारलं की तुम्हाला या 5 श्रीफळांपैकी काही श्रीफळ परत द्यायचे आहेत का? तेव्हा त्या म्हणाल्या नाही, मी गेल्या वर्षी नवस बोलले होते आणि माझा नवस पूर्ण झाला. गौराई नवसाला पावली. हे ऐकताच आम्ही सगळे आनंदाने शहारलो. मग त्या ताईंनी पुढे सांगितलं, गेल्या वर्षी त्यांचा भाऊ खूप आजारी होता. बरेच औषध उपचार केले पण काहीच फरक पडत नव्हता आणि गेल्या वर्षी ते दिवस होते गौरी गणपती सणाचे. मंडळी, कोकणामध्ये गौरी आईच्या पुढ्यात वौसा भरण्याची पद्धत आहे आणि ह्या ताई कोकणातल्याच आहेत आणि गेल्या वर्षी त्या ताई गौराईच्या पुढ्यात वौसा भरण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा त्या गौराईला नवस बोलल्या. पुढे त्या माझ्या सासूबाईंना म्हणाल्या, गेल्या वर्षी मी तुमच्याशी काहीच बोलले नाही कारण मी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. मला खूप टेन्शन होतं, पण गौराई नवसाला पावली आणि आता माझा भाऊ छान आहे. हे ऐकताच माझ्या सासूबाईंना भरून आलं. त्यांचे डोळे पाणावले. माझ्या सासूबाई आणि त्यांचा परिवार
गौराईची सेवा ज्या भक्तिभावाने करतात त्याचं समाधान त्यांच्या डोळ्यात दिसत होतं. आणि खरंच गेली 8 वर्ष मी पाहत आहे, माझ्या सासूआई, सासरे बाबा, मेवणे राहुल, आमच्या वहिनी, माझी सौभाग्यवती मिनल आणि मिनलची मोठी बहीण दीपाली ज्या आत्मीयतेने, आवडीने, श्रद्धेने गौराईची सेवा करतात त्याचं मला खरंच खूप कौतुक वाटतं. आणि या सगळ्याचं फलित म्हणून की काय, गौराईने तिच्या अस्तित्वाची सुखद प्रचिती दिली. मित्रांनो, ही कुठलीही भाकड कथा नाही किंवा अंधविश्वास नाही. जो अनुभव त्या ताईंनी सांगितला तोच मी तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. मंडळी, सगळेच कॅमेरा समोर येऊन बोलण्यासाठी कम्फर्टेबल असतात असं नाही. त्यामुळे त्या ताईंना आलेला अनुभव मी माझ्या शब्दात मांडला आहे. गौरी आई, तुझी कृपा, तुझा आशीर्वाद साऱ्या जगावर, आम्हा सर्व लेकरांवर कायम असू दे हीच प्रार्थना. मंडळी, आता पुढे पालघरमध्ये पूर्वापार चालत आलेली पद्धत प्रथा आपण पाहणार आहोत. बुजुर्लं जे गौराईचं प्रतीक आहे ते पाण्याने भरलेल्या कलशावर ठेवलेलं असतं. या पाण्याने भरलेल्या कलशामध्ये मोदक सोडला जातो. पाण्यात सोडलेला हा मोदक जर पाण्यावर तरंगला तर आलेलं वर्ष हे समृद्धीचं, भरभराटीचं, उद्योगधंद्यात, त्याचप्रमाणे शेतीवाडीत यश देणारं, उत्पन्न चांगलं देणारं वर्ष ठरेल. आणि जर मोदक खाली तळाला गेला तर काहीतरी नुकसान होईल असे संकेत मिळत असत, असं पूर्वीचे लोक म्हणत. मंडळी, आता झाली आहे संध्याकाळ आणि आता आपण चालू करणार आहोत माझ्या बाबांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम, ज्यात त्यांनी स्वतः लिहिलेली काही भक्तिगीते, त्याचप्रमाणे काही नावाजलेली भक्तिगीते ते गातील. विठेवरी उभा कठेवरी हात, विठेवरी उभा कठेवरी हात, कुणी पाहिला का, तुम्ही पाहिला का, तुम्ही पाहिला का माझा विठुनाथ, विठेवरी उभा कठेवरी घात, विठेवरी उभा कठेवरी घात, विठेवरी उभा कठेवरी घात, माता पित्यांची सेवा करती पुंडलिक, माता पित्यांची सेवा करी पुंडलिक, धावुनी आले दर्शनास, धावुनी येती दर्शनास, विठेवरी उभा कठेवरी घात, विठेवरी उभा कठेवरी घात, कुणी पाहिला का, तुम्ही पाहिला का माझा विठुनाथ, विठेवरी उभा कठेवरी घात, विठेवरी उभा कठेवरी घात, भीमातिरी त्याने बांधियले घर, भीमातिरी त्याने बांधियले घर, भक्ती थोर तुकोबांची, भक्ती थोर तुकोबांची, विठेवरी उभा कठेवरी घात, विठेवरी उभा कठेवरी घात, एकादशीला संतांची वारी, एकादशीला संतांची वारी, टाळ मृदुंगाचा गजर करी, टाळ मृदुंगाचा गजर करी, दुमदुमली सारी पंढरी, दुमदुमली सारी पंढरी, विठेवरी उभा कठेवरी घात, विठेवरी उभा कठेवरी घात, कुणी पाहिला का, तुम्ही पाहिला का, तुम्ही पाहिला का माझा विठुनाथ, विठेवरी उभा कठेवरी हात, विठेवरी उभा, विठेवरी उभा, विठेवरी उभा कठेवरी हात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, रामकृष्ण हरी. माऊली. मंडळी, बाबांनी गायलेली सगळी भक्तिगीतं तुम्हाला पाहावयाची असतील तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्याचप्रमाणे वरती आय बटनवर सुद्धा देत आहे. मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या नातेवाईकांबरोबर, तुमच्या मित्रपरिवाराबरोबर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. लवकरच पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा.